परंतु ज्यावेळेस खरंच उमेदवारी मिळते त्यावेळच्या भावना कशा होत्या? कुठलाही संकुचित विचार न करता कधी पक्ष बदलणार नाही, पक्षाच्या नेत्यांबरोबर गद्दारी करणार नाही, सत्तेत मला काहीतरी स्थान मिळावं म्हणून लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक, कधीही सत्तेच्या आहारी न जाणारा आमदार कसा असला पाहिजे? ज्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रानं राजकारण बघितलंय, ते कुठल्या पक्षाच्या लेवलला मला जायचं नाही, परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं निश्चित मात्र नुकसान झालेलं आहे, लोकशाहीचं नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही पुरोगामी विचाराची कास नेहमी धरलेली आहे. त्याच्याच बरोबरीनं तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 गट तयार झाले, तिथं तुम्ही शरद पवारांसोबत आलात आणि अपेक्षेप्रमाणे तुम्हाला उमेदवारी देखील मिळाली आहे. सर्वात पहिल्यांदा काय भावना होत्या? कारण उमेदवारी मिळावी ही तर प्रत्येकाला वाटतच असतं, परंतु ज्यावेळेस खरंच उमेदवारी मिळते त्यावेळच्या भावना कशा होत्या? बहुजन समाजातलं एक मोठं नाव आहे सांगोला जिल्हा, म्हणजे सोलापूर जिल्हा आणि सांगोला तालुका, ज्याच्यामध्ये धनगर समाजातले कृषीतुल्य व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव स्वर्गीय गणपतरावजी देशमुख, ज्यांनी या राज्यामध्ये तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केला किंवा विक्रम प्रस्थापित केला. अर्थात ते सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर, जो पक्ष एकीकडे खूप जोरात होता, नंतरच्या काळामध्ये त्या पक्षाचा एकूणच लोकप्रतिनिधी कमी होत गेले. पण माझा पक्ष संपत चाललाय किंवा माझा पक्षाचा आता आमदारच निवडून येत नाहीत, माझ्या पक्ष सरकारी पक्ष सत्तेत नाहीये, म्हणजे सरकारमध्ये नाहीये, मला बजेट कोण देईल, अशा प्रकारचा कुठलाही संकुचित विचार न करता माझ्या मतदारसंघातील लोक मला फक्त आणि फक्त माझ्या मतदारसंघातले प्रश्न सुटावेत, जिल्ह्याचे प्रश्न सुटावेत म्हणून विधानसभेत पाठवतात. मी विधानसभेत बोललो तरी काफी आहे, पण मी नाही का हे होत असताना कधी पक्ष बदलणार नाही, पक्षाच्या नेत्यांबरोबर गद्दारी करणार नाही. मी पक्षाच्या ज्या लोकांनी मला ज्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या प्रतिभेकडे बघून मतदान केले त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही, अशा प्रकारचे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख होते. आणि मला जर विचारतात आमदार कसा असावा, तर मी निश्चित सांगेल स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांसारखा असा. कारण मी कुठल्याही सत्तेच्या वाटे करता किंवा कुठेही नका या ठिकाणी सत्तेत मला काहीतरी स्थान मिळावं म्हणून लोकांना खोटं बोलून दुसऱ्या पक्षात जाणार नाही किंवा सत्ताधारी पक्षाच्या मागे जाणार नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक आपल्या कर्तृत्वात असली पाहिजे. ज्यास लोक विश्वासाने आपल्याला महानगरपालिकेला, विधानसभेला, लोकसभेला मतदान करतात, त्यावेळेस आपल्यामध्ये ते कर्तृत्व असलं पाहिजे की आपण सभागृह दरानं सोडलं पाहिजे. भले विरोधी पक्षामध्ये आपण असू, विरोधी पक्षाची संख्या कमी असू, पण सभागृहाचं माध्यमांचं लक्ष वेधून त्या ठिकाणी आपण ते प्रश्न सोडवले पाहिजे. त्याच्यामुळं आमदार कसा असावा, तर या ठिकाणी विरोधी पक्षात तब्बल 50 वर्ष राहून सुद्धा सांगोल्यासारख्या एका मागास तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कधीही सत्तेच्या आहारी न जाणारा स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांसारखा असावा, असं माझं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे.